सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? तुझ्याचं पाणी बी गोड लागू लागलं आता मला. काय झालंय अभ्या तुला? अशी येडचाळे गायला करतो. कामिनीला भेटायला गेलता का? तुला कोणी सांगितलं? गेला होता का नाही? हा गेलतो. काय आलं? काही नाही, असं कायला विचारलं तू? असंच विचारलं. तुला आवडलं नसेल तर नाही विचारणार. आवडायचा काय मुद्दा आहे याच्यातला ते? तू सांग. वहिनीने सोडायला गेलतो. कामिनी भेटली नाही का मग तिथं? असं कायला विचारू राहिली तू? नसेल सांगायचं तर नको सांगू. भेटली होती. काय बोलली मग? काही नाही. सांगण्यासारखं नाहीये का? यापुढे बाप जन्मात तुझ्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. दरवेळेस माझ्या भोळेपणाचा फायदा घेतो आणि फसवत राहतो. आता नाही सोडणार तुला. जीव घेईन मी तुझा. काय करती? लते जाऊ दे ना तो विषय. तुझ्या गळ्यामध्ये आगानी मंगळसूत्र हे आई बापाची मर्जी राखण्यासाठी घातलंय आणि माझ्या गळ्यामध्ये स्वतःच्या मर्जीनं. काय आलं? पुढं काय? अशी गप्प का झाली एकदम? काही नाही, असंच. काय करतोय तू? काय नाही, तुला मदत थोडी. नाही, मला मदत नकोय तुझी. माही मर्जी. मला करायची असेल तर. मला नाही गरज तुझ्या मदतीची अभ्या. माहिती आहे मला, लय स्वाभिमान आहे ना तू. सांगितलं ना मला करायची मदत. अभ्या मला पटपट आवरू दे. हा मग आता पटपटच कर. हे पाय अभ्या, तुझी मदत ना मला डबल काम करायला लावेल. दे इकडं. एका मिनिटात सोलून दाखवू का लसूण? काय? सर जा. या बा. सोडला का नाही एका मिनिटात? सोलला का चेमला? हा, थोडा चिमला आहे पण काय ठेचूनच टाकायचं ना कालवाना. जाय तू अभ्या, मला हे सगळं आवरू दे, नंतर बोल. जाय. ए मला बोलायचं आहे ते तुझ्याशी. अभ्या, मला स्वयंपाक करायचंय. अरे मग मी कधी बोलणार ते? अभ्या, असं कायला करतो रे तू? हे पाय, मला बापूंना जेवायला वाढायचंय, मग गोळ्यात बी द्यायच्या आहेत त्यांना. ओके हो ठीक आहे, तू आवरून घे. रात्री कॉल करू का? लेट थोडा. चालेल, पण काय बद्दल बोलायचंय तुला? कालपासून म्हणतोय बोलायचंय बोलायचंय. जनरल. जनरल काय? असं टाइमपास. ए बाबा, टाइमपाससाठी मला फोन करू नको. अरे बँकेतलं सगळं काम मी घरी घेऊन आले. मंथली रिपोर्ट बनवायचंय मला. आणि तसं बी आता लई गडबड चालू आहे ना घरी. हे सगळं आटपलं ना की मग बसून निवांत बोलायला. ठीक आहे. चालेल ना तुला? नाही म्हणजे काही अर्जंट तर नाही आहे ना?
चालेल ना, तू म्हणशील तसं. अभ्या पगाराचं विचारलं का सरांना? हा, मी बोलणार आहे सरांची, साईटवर जाऊन बोलतो. अभ्या काय बी करून सरांना उद्या पगार करायला सांग. काय बी झालं तरी हप्ता बाउंड झाला नाही पाया. हा, मी बोलतो सरांची, नको घेऊ तू टेन्शन. हो. हा दादा बोल. हा हॅलो आब्या, कुठे आहे तू? हे बापूंच्या घरी आहे. बरे आहेत ना ते? हा, बरेत बरे. बरं तू येतोय का घरी? सगळे थांबले जेवायला. हा, आलो आलो आलो. हा ये लवकर. चल येतो मग मी. हा, बाय. हे मे अगं हळू बडव की ग त्या भाकरीला. प्रेमाने करावं ग, तू प्रेम देत नाही ना म्हणून फुगत नाही ती. ते लती सारखे जमतच नाहीत ना मला. तिनं कधी केल्या कळत बी नाही. आवर आहे तिच्या हाताला, शिकावा अशा काही गोष्टी तिच्याकडनं. मग शिकवायला आहे कुठं ती? कधी येणार आहे घरी? आता बापूंची तब्येत बरी झाली की येईल. खरंच बापूंना काय झालं होतं का? उगा आपलं छातीवर हात ठेवून काय बोलती तू हे मे? कायला नाटक करतील ते? नाही नाही आत्याबाई, नाटक नव्हतं म्हणायचं मला. पण म्हणजे शेजारीच माहेर असलं की मग हा प्रॉब्लेम येतोच ना. कसला प्रॉब्लेम? हेच जरा कुठं खुटूक झालं की मग पळता येतं माहेरी. हे मे तुझं माहेर बी गावातच आहे ना ग, आणि आत्ता जाऊन आलती ना तू. हा ना, पण मी बघा ना, मी गेले आणि लगेच घरी परत आले. माझी आई बी म्हणत होती मला की थांब आजचे दिवस, पण मी नाही थांबले, मी आले निघून. बरं केलं माय. आत्याबाई, मी आत्ता गेलते ना तेव्हा मला कळलं का माझ्या आईला बी बरं नाहीये. हा का? पण आई अशी आहे ना का तिला काही दुखलं खुपलं ना तर मला सांगत बी नाही आणि बोलवत तर नाहीच नाही. फोन करती ना पण. हा फोन करती, पण म्हणजे हे बापूंचं कसं आहे, भिंती पल्याड घर आहे ना, मग ते बोलवतात लतीला की चालली नाचत नाचत. जाऊ दे की, तुझ्या कायला पोटात दुखतं ग माय? नाही हो आत्याबाई, माझ्या काही पोटात बेटात दुखत नाही. पण म्हणजे असं सारखं सारखं माहेरी जाणं बरोबर नाही ना, एवढंच माझं म्हणणं आहे. जाऊ दे की, काय हरकत आहे? आत्याबाई, बापूंमुळे आपल्या घरात एवढी भांडणं झाली तरी कायला जायचं तिनं? सासरच्या मानाची काही परवा आहे का नाही तिला? तिने विचारलं होतं मला, मीच सांगितलं तिला जायला. पण आत्याबाई, हे मे हात जोडते तुझ्या समोर माय. आता आता कुठं घर शांत होऊ लागलंय, कायला स्वतःच्या मनात विष पेरून घेते ग माय? नाही हो, मीच नाही. तोंड बंद, हात चालू. यांना लवकर जेवण पाहिजे. अगं कर. लते, हा बापू, ठीक चाललंय ना सगळं? असं कायला विचारता बापू? तुझं मूड ठीक नाही दिसत. नाही नाही, असं काही नाहीये काहीतरी खात आहे तुला. बापू. ते अहो अभ्याच्या हप्त्याचं टेन्शन आहे मला, बाकी काही नाही. लते, तुझं नाव्याचं बरं चाललंय ना? बापू तुम्ही नका ना सारखा असा विचार करत बसू. तुम्ही हे विचार करता आणि म्हणून तुमचं बीपी कधी नॉर्मल होत नाही. चला झोपा पाहू, आपण नंतर बोलू यावर. तर बापाईने तुझा लते. बापू आता मला काही एक विचारायचं नाही आणि विचार करायचा बी नाही. तुम्ही ठीक झाले ना की आपण बोलू. काही घाई नाहीये. चला आता झोपा परत. अगं, नाही नाही नाही, झोपा, पटकन झोपा बापू.
बापू, तुमचा पांडुरंगावर विश्वास आहे ना? मग मी जे काय करेल ते चांगल्यासाठीच करेल. तुम्ही काळजी नका करू. चला झोपा आता शांतपणे. आपण नंतर बोलू बरं. गुड नाईट बापू. शेवटी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. बरं चाललं असेल ना या दोघांचं. आणि ना मिस नाशिक ना एकदम कात्रीत सापडेल माहितीये का. म्हणजे एका बाजूला बहिणीचा संसार आहे हेमा दिदींचा आणि का, आणि दुसरीकडे आबरू आहे ना फॅमिलीची. शेवटी काय वाजवणार असं पेच प्रसंग आहे त्यांच्यासमोर. म्हणजे एकदम इमोशनली ह्याच्यामध्ये. आणि त्या ना एकट्याच रडत होत्या इतके दिवस. मला काहीच नाही सांगितलं बरं त्यांनी. आणि अशा सिच्युएशनमध्ये मी त्यांच्यावर डाऊट, मी एवढा फालतू माणूस आहे ना आई साहेब. मिस नाशिक करेक्ट बोलता, मी एकदम फालतू माणूस आहे मी अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्यावर डाऊट घेतला आणि त्या एका शब्दानं बोलल्या नाही बरं मला. एकदम स्वाभिमानी व्यक्तिमत्व टाईपमध्ये मी बोलो ना अस्तित्व त्या टाईपमध्ये. आणि हा त्यांना काय म्हणून राहिला माहिती का. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही BA बोलले तुम्हाला कळेल. तो म्हणतो मिस नाशिक ना का म्हणे मला तुमच्या बरोबर रिलेशन मध्ये राहायचे. रिलेशन म्हणजे त्या टाईपमध्ये. त्या टाईप हसू नका, लय डेंजर आहे म्हणे. मला रिलेशन ठेवायचं. ह्या बेकारड्याला काय करायचं रिलेशन मला तुम्ही सांगा. डब्बीला करून घेतली नाही ना, घेतली ना बसून उरावर डब्बीला. आता मर ना म्हणा, बघ ना कर्माची फळ तुला काय इकडे तिकडे चोच मारत. शपथ ना नाही, लय हायपर लेवलचा राग येऊ लागला माझ्या डोक्यात. ए पाय, हे असली घरात तोडफोड करून ना अभ्याचं नाही आपल्या घराचं नुकसान करणार आहे तू. पण सांगितली ना मी आता तुम्हाला ह्याची थेर. अभ्यास सकाळी करेल असं वाटत नाही मला. तो चांगला आहे, खरा आहे तो. कायचं खरं आहे. तुम्ही काला त्याला पाठीशी घालून राहिल्या. मी तुम्हाला सांगितली ना आता त्याची थेर. काय नीच माणूस आहे. मी तुम्हाला सांगितलं कायचं खरा काय तर तो. तू जिच्या पाठीशी उभा राहतोय ना ती खरी आहे का याची खात्री करून घे. एक बाजू ऐकून ना मतं बनवायची नसतात, त्यात आपलंच नुकसान होतंय. मिस नाशिक खरे आणि ते मला पटेल. संपला विषय. बया किती वेळ झालाय ताट वाढून तरी येऊ नाही राहिले. माझ्या तर पोटात कावळे ओरडायला लागलेत. आता पित्त खवळायला लागलंय माझं. बाई एवढी मी दमून भागून आले, पटापटा पटापटा स्वयंपाक केला आणि आता पत्त्याच नाही कोणाचा. काय करावं. आणि एकदा जर का माझा स्वयंपाक झाला नाही ना वेळेत तर सगळे भूक 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 करून ओरडायला लागतात. आणि आज बघा येतील ना बया, येतील ना सगळे. एकदा काय लवकर स्वयंपाक केला तर एवढं कायला ऐकवते ग तू. ऐकवत नाही ओ मी. मला भूक लागली ना मग म्हणून माझी चिडचिड होऊ राहिली. मला सहन होत नाही ना भूक. भाऊजी बी कधी येणार आहेत काय माहिती. केलता त्याला फोन, लतीकडे गेलाय तो, येतोय. बया भाऊजींकडनं तुम्ही शिका की काहीतरी. काय शिका. इतकं शेजारी माहेर आहे बायकोचं तर 10 वेळा जातेत, 10 वेळा तिला फोन करतेत. नाही तर तुम्ही तू जाय ना खरंच माहेरी. मी कर ना तुला फोन. डोंबल मी माहेरी गेले तेव्हा कधी तुम्ही मला फोन केलाय तेव्हा. उलट मी 10 वेळा तुम्हाला फोन करत आहे तर तुम्ही काय म्हणता मी शेतावरच आहे, मी बाहेर आहे, मी बिझी आहे. मग असतोच बिझी मी, खरं सांगतो. मला तर वाटतं तुम्ही खोटंच बोलता. तुमचा मूडच नसतो कधी बायकोशी बोलायचा. आणि सवड बी नसती माझ्यासाठी कधी. झाली का परत सुरू तू. कुठून भांडणं करून काढते ग तू. आता भांडत नाहीये मी, सांगते फक्त. सांगितलं ना मग आता झाला ना, आत्मथंड झाला ना. आता शांत बस. आई आपण समोर उगाच तमाशा नको करू बाई. तमाशा खायला करेन मी. मला काही येड लागले का हो. कोणाला येड लागले. गेला आता भूक लागली तिला म्हणल्यावर येड्यावानी करणारच ना ती. हा ना बाई. बरं चला घ्या जेवायला मग. हा आब्या कुठे. आलो चला जेवायला बसू. भाऊजी लतीकडे गेलते ना तुम्ही. हा कधी येते लती. अगं येईल 4 दिवसांनी. 4 दिवसांनी. हा का बरं. पण बापू तर बरे झाले ना आता. बरे होत आहेत ते, अजून पूर्ण बरे नाही झालेले. आणि
त्या घरी करायला कोणी नाही ना ग हे मी. आता जय वहिनी अडकल्या ना सरीकडे. आजीच्यानी काही होणार आहे का आता? वय काय आहे त्यांचं? मग अशा वेळेला तिने थांबायला पाहिजे ना. पण बापूंच्या घरी सगळं काम करून ती राहायला आपल्याकडे येऊ शकते ना. राहायला कायला गेलीये तिकडं? सकाळी सगळं तिकडचं काम करायचं, मग बँकेत जायचं, मग वाटलं संध्याकाळी पण काम करायला तिकडे जायचं, आणि झोपायला तर आपल्याकडे येऊच शकते ना. असं तर नाहीये की लय लांब आहे, 7 समुद्र पलीकडे आहे माहेर तिचं, आता जायचंच कसं बाई, आणि मग वेळच जाणार येण्या जाण्यामध्ये, असा काहीच प्रश्न नाहीये. शेजारी तर आहे माहेर. मला तर वाटतंय काय इच्छाच नाही का काय तिची यायची. आणि मी माझ्या माहेरी 1 दिवसापेक्षा जास्त राहिलेली मला तर आठवत नाही कधी. म्हणजे मी स्वतःहूनच नाही राहत. राय मग तू. मी कधी तुला नाही म्हणलं? नाही ते बरोबर नाही ना दिसत. मी राहायला गेले माहेरी की मग शेजार पाजारच्या लोकांना उगा विषय मिळतो. हा हा ना, तुझे शेजारचे पाजारचे वाटच बघत असतील ना तुझी. अरे हे आली आता चर्चासत्र सुरू करू म्हणून. अरे बरं नका भांडत बसू आता, चला जेवायला. पाहिलं ना तुम्ही आप्पा, मी काय बोलले की भांडायला सुटतात. हे मी तू सुरू केलं हे सगळं. ए दादा, तर तू तर गप राह ना. वहिनी आणि राहता राहिला प्रश्न लतिकाचा येण्याचा, तर तिचं तिला ठरवू दे ना कधी यायचं कधी नाही, नाही का? इथली सून होण्याआधी ती लेक आहे बापूंची, हे विसरायला नाही पाहिजे ना आपण बी. हा हे बाकी बरोबर आहे. हा नाही म्हणजे राहू दे ना तिला अजून तिकडे काही दिवस, काही फरक पडत नाही आपल्याला. उगाच त्याच्यावरून घरात वाद नको काय. नाही नाही नाही, वाद नाही हो. पोटात कावळे ओरडत असतील ना तुझ्या आता. चल ना जेवायला चल. परत पित्त खवळेलं तुझं. चल चल. पाहिलं हे नाही, अशी चेष्टा मस्करी करते माझी लगे. अगं नवरा बायको मध्ये चालत. मग चल चल माय जेवायला चल. ये चल, ये आशू चल. चल, चल. आओ अबे ये चल माय चल चल. नको ना खोड्या काढू तिच्या, कशाला असं करतोय? तुझ्या गळ्यामध्ये आगणी मंगळसूत्र हे आई बापाची मर्जी राखण्यासाठी घातलंय, आणि माझ्या गळ्यामध्ये स्वतःच्या मर्जीनं. नसेल सांगायचं तर नको सांगू. भेटली होती. आओ ऐका ना, आपण जरा बाळाचा विचार करूया ना आता. तू कर ना, तू कर, विचार कर. कोणी थांबवलंय का तुला? फक्त विचारच कर. काय हो तुमच्या मनात असून रागच आहे का? मी आता चांगली वागत आहे ना. हे चांगलं वागणे तुझं. हे लतिकाकडे बघ, त्याला चांगलं वागणं म्हणतात. पण तुमची बायको मी आहे, तुम्ही काय सारखं बायको लतिका आणि आबीकडे बघ. नवरा बायको कसे असावे हे त्यांच्याकडून शिकावं, आणि कसे नसावे ते आपल्याकडून बघून शिकावं. काय हो तुमची खरंच अडचण काय आहे? हे मा, जे आहे ते आहे. तू जाय बरं. 3 वर्ष झाले ना हो लग्नाला आपल्या. आजपर्यंत नाही कधी माझे दोष दिसले तुम्हाला, आताच बरे दिसू राहिले. 3 वर्ष सहन केलं फक्त, आता बोलू राहिलोय मी. एवढाच फरक आहे. सहन केलं म्हणजे आता मी डोक्यावरच ओझ झाली का तुमच्या?
तसं समज. म्हणजे तू जर नीट नाही वागली ना तर डोक्यावरचं ओझं हलकं करावं लागेल. हं? तुम्ही सारखे सारखे धमक्या काय देऊ राहिले मला? हा, धमकी नाही देऊ राहिलोय, खरं सांगू राहिलोय. शहाण्याला शब्दाचा मार असतो. तुला नाही कळणार माहिती. हं? जाऊ दे तू जाय तू थांब इथं, मीच जातो. आयला उगाच डोक्याला. हा बोल अभ्या. हां, झोपली होती का? नाहीतर फोन कसा घेतला असता तुझा? काढला का फाना? हा, तू झोपला नाही अजून? झोपला असता तर फोन केला असता का? बोला. काम करत होती का? हा, तर ते खरं म्हणा, मला बोलायचं असेल ना आता भसा भसा. तुला कळतं माझं मन. मला फक्त तुझं मन नाही कळत, तुला काय बोलायचं हे बी माहितीये मला. तुला कसं माहित? हे, तुला जेवढी मी मूर्ख वाटते ना तेवढी नाहीये. अच्छा, काय बोलायचंय मला? सांग बर. मंगळसूत्राबद्दल.